विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 2 म्हणजेच विषय इतिहास या विषयातील पाठ दुसरा इतिहास आणि कालसंकल्पना या पाठावर आधारित एकूण 10 वस्तुनिष्ठ प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या प्रश्नांची ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सदर प्रश्नांची ऑनलाईन टेस्ट सोडवू शकता. सुरू करूया आजचा हा व्हिडिओ इतिहास आणि कालसंकल्पना. विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही प्रश्न आहेत ते वस्तुनिष्ठ जे प्रश्न आहेत ते पाठांच्या दृढीकरणासाठी तयार केलेले असून अध्ययन निष्पत्तीवर आधारित हे प्रश्न आहेत. व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा. बघूया प्रश्न पहिला. प्रश्न पहिला आहे, पृथ्वीला स्वतःच्या आसाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो? पर्याय आहेत 1. 24 तास, 2. 12 तास, 3. 6 तास. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 1. 24 तास. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, 100 वर्षाचा काळ संपला की एक टिंबटिंब पूर्ण होते. पर्याय 1. शतक, 2. दशक, 3. सहस्रक. आणि अचूक उत्तर आहेत पर्याय 1. शतक. 100 वर्षाचा काळ संपला की एक शतक पूर्ण होते. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, इसवी सनाची सुरुवात कोणाच्या स्मरणार्थ झाली? पर्याय 1. येशू ख्रिस्त, 2. गौतम बुद्ध, 3. छत्रपती शिवाजी महाराज. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 1. येशू ख्रिस्त यांच्या स्मरणार्थ इसवी सनाची सुरुवात झाली. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक कधीपासून सुरू केला? पर्याय 1. 1670, 2. 1674, 3. 1675. अचूक उत्तर आहे पर्याय 2. 1674. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकाच्या दिवसापासून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक सुरू केला होता. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे पाचवा, प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मक्क्याहून मदिनेला स्थलांतर केले. या स्थलांतराच्या काळापासून कोणत्या कालगणनेची सुरुवात झाली? पर्याय 1. शालिवाहन शक, 2. विक्रम शक, 3. हिजरी. अचूक उत्तर आहे पर्याय 3. हिजरी. ज्यावेळेस मुहम्मद पैगंबर यांनी मक्क्याहून मदिनेला स्थलांतर केले तेव्हापासून हिजरी या कालगणनेची सुरुवात झाली. त्यानंतर प्रश्न 6 आहे, पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला काय म्हटले जाते? पर्याय 1. हिजरी, 2. शहेनशाही, 3. शालिवाहन शक.
त्यानंतर या व्हिडिओमधील शेवटचा आणि या पाठामधील शेवटचा प्रश्न 10वा, कालमापन करण्यासाठी कर्ब 14 विश्लेषण या वैज्ञानिक पद्धतीचा वापर करतात, चूक किंवा बरोबर. आणि हे विधान बरोबर आहे. कालमापन करण्यासाठी कर्ब 14 विश्लेषण या वैज्ञानिक पद्धतीचा वापर करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते इतिहास आणि कालसंकल्पना या पाठावर आधारित 10 वस्तुनिष्ठ प्रश्न. या पाठावर आधारित ऑनलाईन टेस्ट आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ती टेस्ट जरूर सोडवा आणि त्यातील तुम्हाला किती गुण मिळाले ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.